श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. स जयति सिंधुर्वदनो देवो यत्पादपङ्कजस्मरणं वासरमणिरिव तमसां राशीं नाशयति विघ्नानां. प्रारंभीसी गजाननाचे स्मरण केले असता सूर्योदय होताच ज्याप्रमाणे तिमिर समूहांचा नाश होतो त्याप्रमाणे सर्व विघ्नांचा नाश होतो. तो सिंधुर्वदन देव उत्कर्ष पावत आहे. दिनांक 10 ऑक्टोबर 2025. दैनिक पंचांग. वार शुक्रवार. शालिवाहन श्री शके 1947. संवत 2081. संवत्सर विश्वावसु संवत्सर. अयन दक्षिणायन. सौर ऋतू शरद ऋतू. चांद्र ऋतू शरद ऋतू. मास अश्विन. पक्ष कृष्ण पक्ष. तिथी चतुर्थी तिथी संध्याकाळी 19 वाजून 39 पर्यंत. नंतर पंचमी तिथी सुरू. नक्षत्र कृत्तिका नक्षत्र संध्याकाळी 17 वाजून 31 पर्यंत. नंतर रोहिणी नक्षत्र सुरू. योग सिद्धियोग संध्याकाळी 17 वाजून 41 पर्यंत. नंतर व्यतिपात योग सुरू. करण दिवाकरण भव सकाळी 9 वाजून 15 पर्यंत. नंतर रात्रोकरण बालव सुरू ते संध्याकाळी 19 वाजून 39 पर्यंत. नंतर रात्रोकरण कौलव सुरू ते पहाटे 30 वाजून 8 पर्यंत. नंतर दिवाकरण तैतील सुरू. सूर्योदय सकाळी 6 वाजून 33 सूर्यास्त संध्याकाळी 18 वाजून 29 रवी कन्या राशीत आहे. चंद्र वृषभ राशीत आहे. आज आकाशात राशीत असणारे ग्रहज्ञान. मेष राशीत कोणताही ग्रह नाही. वृषभ राशीत चंद्र 2 अंशावर. हर्षल वक्री 6 अंशावर. मिथुन राशीत गुरु 29 अंशावर. कर्क राशीत कोणताही ग्रह नाही. सिंह राशीत कोणताही ग्रह नाही. कन्या राशीत रवी 22 अंशावर. शुक्र 00 अंश 58 कलांवर. तूळ राशीत मंगळ 17 अंशावर. बुध 10 अंशावर. वृश्चिक राशीत कोणताही ग्रह नाही. धनु राशीत कोणताही ग्रह नाही. मकर राशीत प्लुटो 6 अंशावर वक्री. कुंभ राशीत राहू वक्री 23 अंशावर. मीन राशीत शनी वक्री 2 अंशावर. नेपच्यून वक्री 6 अंशावर. आज आकाशातील ग्रहांचे अंशात्मक प्रमुख योग. चंद्र युतियोग हर्षल. चंद्र लाभयोग नेपच्यून. चंद्र त्रिकोण योग प्लुटो. राहुकाळ शुक्रवारी राहुकाळ सकाळी 10:30 ते 12 वाजेपर्यंत असतो. राहुकाळ हा नेहमी अशुभ असतो. त्यावेळी कोणतेही शुभकार्य सुरू करू नये. अग्निवास आज पृथ्वीवर अग्निवास नाही. शुक्रवार हा देवीचा वार असल्यामुळे आपल्या कुलदेवतेला पांढरी फुले वाहावीत. ओम कुलदैवताय नमः चा जप करावा. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्यं त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. दिनविशेष. कृत्तिका वर्ज दिवस आहे. आज चंद्रोदय पूर्व क्षितिजाच्या मध्यास 28 डिग्रीवर उत्तरेस होणार आहे. संकष्टी चतुर्थी. मुंबई चंद्रउदय 20 वाजून 53 अलिबाग चंद्रउदय 20 वाजून 53 ठाणे चंद्रउदय 20 वाजून 51 सातारा चंद्रउदय 20 वाजून 51 करक चतुर्थी. रवी महाराजांचा चित्रा नक्षत्रात प्रवेश रात्र 20 वाजून 12 वाहन हत्ती. टीप. पितृपक्षातील महालय श्राद्ध जर करणे राहून गेले असेल तर आपल्या पितरांसाठी आपल्या पितरांचा मान सन्मान आणि त्यांना सद्गती मिळण्यासाठी 15 नोव्हेंबर 2025 पर्यंत पितृपक्षातील महालय श्राद्ध करता येते ही नम्र विनंती. तिथीच्या श्रवणाने लक्ष्मी प्राप्त होते. वाराचे श्रवण केले असता आयुष्याची वृद्धी होते. नक्षत्राचे श्रवण केले असता आपल्या आयुष्यातील
सर्व पातक निघून जाते आणि योगाचे श्रवण केले असता आपल्या शरीरातील सर्व रोगांचे निवारण होते. कर्णाचे श्रवण केले असता आपल्या मनातील शुभ चिंतित मनोरथ सिद्ध होतात आणि या सर्वांच्या श्रवणाने नित्य गंगा स्नानाचे फल मिळते. शुभम भवन्तु. दिनविशेष. 10 ऑक्टोबर. सुविचार. अंगाला लागलेला चिखल धुण्यापेक्षा त्यापासून दूर राहणे अधिक चांगले. दिनविशेष. ज्येष्ठ कामगार व साम्यवादी नेते श्रीपाद अमृत डांगे यांचा जन्मदिन 1899. प्रसिद्ध कन्नड साहित्यिक डॉक्टर के. शिवराम कारंथ यांचा जन्मदिन 1902. प्रसिद्ध लेखक आर. के. नारायण यांचा जन्मदिन 1906. डॉक्टर द्वारकानाथ कोटणीस यांचा जन्मदिन 1910. श्यामची आई चित्रपटाला राष्ट्रपती पदक 1954. चीनचे भारतावर आक्रमण 1962. व्यक्तिविशेष. सुप्रसिद्ध इंग्रजी कादंबरीकार आर. के. नारायणन यांचा जन्मदिन दिनांक 10 ऑक्टोबर 1906 रोजी चेन्नई येथे त्यांचा जन्म झाला. रसीपुरम कृष्णस्वामी नारायणस्वामी या नावाचे हे लेखक आपल्याला परिचित आहेत, ते मालगुडी डेजमुळे. प्रसिद्ध व्यंगचित्रकार आर. के. लक्ष्मण यांचे ज्येष्ठ बंधू असणाऱ्या आर. के. नारायण यांनी वृत्तपत्र लेखक, वार्ताहर, स्तंभलेखक म्हणून आपली कारकीर्द सुरू केली. स्वामी अँड फ्रेंड्स ही त्यांची पहिली कादंबरी 1935 मध्ये प्रसिद्ध झाली. गाईड या गाजलेल्या चित्रपटाचे कथालेखक असणाऱ्या नारायण यांनी दिनांक दी इंग्लिश टीचर ही आत्मकथनपर कादंबरी, द माय डेज हे आत्मचरित्र लिहिलेले आहे. गाईड कादंबरीला साहित्य अकादमीचाही पुरस्कार लाभलेला आहे. रामायण महाभारतावर ग्रंथलेखन केलेल्या आर. के. नारायण यांनी 10 कादंबऱ्या, 200 लघुकथा लिहिल्या. मद्रासच्या हिंदू या दैनिकात सतत 40 वर्षे डेटलेस डायरी या नावाने एक स्फुट स्तंभ लिहिणारा हा व्यासाची लेखक. आर. के. नारायण हे राज्यसभेचे सदस्यही होते. 15 मे 2001 रोजी चेन्नई येथे त्यांचे निधन झालं. अशा प्रसिद्ध भारतीय इंग्रजी कादंबरीकाराचा आज जन्मदिन. बोधकथा. भर पावसाळ्यात एकदा मी कोकणात गेले होतो. 7-8 दिवस सतत धार पावसामुळे मला बाहेरही पडता आले नाही. जरा उघडीप झाल्यावर झकपक कपडे घालून कॅमेरा छत्री घेऊन मी छायाचित्रणासाठी बाहेर पडलो. फिरता फिरता मी एका टेकडीजवळ आलो. वर पाहिले तर टेकडीवर एक तंबू होता. त्याच्यावर ध्वज फडकत होता. काय असावे तेथे असा विचार करीत मी टेकडी चढून गेलो. पाहतो तर आत फाटकी वस्त्रे गुंडाळलेल्या 2 व्यक्ती मजेत गप्पा मारत बसल्या होत्या. हातात कान तुटके कप होते. कपात वाफळलेला कोरा चहा होता. त्यांनी माझ्याकडे पाहिलं. त्यांचे कपडे फाटके, माझे स्वच्छ. माझ्याकडे छत्री होती, त्यांच्याकडे नव्हती. कॅमेरा, घड्याळ अशा वस्तू माझ्याजवळ होत्या, पण एवढे सारे पाहूनही त्यांच्या डोळ्यात असूया किंवा असंतुष्टता नव्हती. आणि मी मात्र एवढे सारे ऐश्वर्य असूनही मनशांतीसाठी कोकणात फिरावयास आलो होतो. त्यांना पाहून मला वाटले, ही माणसेच खरी तृप्त, सुखी. तात्पर्य: तृप्ती व संतोष मागून मिळत नाही, त्यासाठी जीवन आतूनच बदलायला हवे. चिंतन: मुलाच्या पायाला जखम असेल तर ते दिवसा स्वच्छ करू देत नाही, पण रात्री मूल झोपल्यावर आई ती जखम स्वच्छ करून औषध लावते. आपल्या मनाचेही असेच आहे. दिवसभर ते अनेक ठिकाणी भटकत असते, पण रात्री झोपताना जर आपण सात्विक विचार करून झोपलो तर ते धुतले जाऊन स्वच्छ बनते. सकाळी पाहावे तर ते पूर्वीपेक्षा अनेक पटींनी शक्तिशाली बनलेले असते. 10 ऑक्टोबरच्या दिनविशेषाची ही माहिती. आपण माझ्या चॅनलला व्हिडिओ पहा आणि सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा ही नम्र विनंती. शुभम भवन्तु. जय महाराष्ट्र, जय हिंद, वंदे भारत.